नमस्कार. इझी पॅरेंटिंग विथ अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शाळा निवडताना की पालकांनी कोणकोणत्या गोष्टी विचारामध्ये घ्यायला पाहिजेत. त्याच्यामध्ये एक मुद्दा होता की वय. मुलांना शाळेत टाकताना त्यांचं वय खूप मॅटर करते. जर समजा तुम्ही मुलांना अयोग्य वेळी शाळेमध्ये टाकलं तर त्याचे खूप दुष्परिणाम होऊ शकतात. तर मुलांना योग्य वयामध्ये शाळेत टाकण्याचे काय फायदे आहेत, त्यासोबत कोणत्या वयामध्ये त्यांना शाळेमध्ये टाकायला आपण पाहिजे, ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण काय करतो ना, मुलं जेव्हा 2 वर्षाची 2.5 वर्षाची होतात तेव्हा आपण त्यांची शाळा शोधायला सुरुवात करतो. आणि आजकाल नर्सरी आणि प्ले ग्रुपचं फॅड तर खूप वाढलेलं आहे. मुलं 2 वर्षाची नाही झाली की पेरेंट्स त्यांना प्ले ग्रुपमध्ये टाकतात आणि नर्सरीमध्ये टाकतात. आता त्याचे खूप सारे रिझन असू शकतात. कधी कधी काय असतं की मुलांना म्हणजे एकमेकांसोबत मिक्सअप करण्यासाठी किंवा त्यांना थोडंसं सोशलाइज होण्यासाठी पेरेंट्स त्यांना प्ले ग्रुपमध्ये टाकतात, जेणेकरून मुलं शाळेमध्ये गेल्यानंतर ती घाबरू नये किंवा म्हणजे त्यांना शाळेच्या वातावरणाशी ती फॅमिलियर व्हावी म्हणून त्यांना आधीच टाकलं जातं. पण मला असं वाटतं की जर समजा तुमची मुलं खूप रडत असतील आणि खूप तुमच्याशी अटॅच्ड असतील ना, तर मुलांना एवढ्या कमी वयामध्ये अशा ठिकाणी टाकू नका. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. काही प्ले ग्रुप आणि नर्सरीमध्ये मी पाहिले की मुलांना एवढ्या कमी वयातच म्हणजे जवळजवळ ती 2.5 ते 3 वर्षाची असतानाच त्यांना लिहायला वगैरे शिकवलं जातं. आणि म्हणजे एक प्रकारे त्यांचा अभ्यासच सुरू होतो आणि लिटरली त्यांना तिकडे सब्जेक्टसुद्धा असतात. तर 3 वर्षाच्या मुलाकडून आपण काय एक्सपेक्ट करणार अभ्यास करायचा? मग अशाने काय होतं ना की मुलांच्या मनामध्ये शाळेसाठी भीती निर्माण होते. शाळेसाठी म्हणण्यापेक्षा अभ्यासासाठी भीती निर्माण होते. कधी कधी तिथून मुलांना वर्कशीट्स दिल्या जातात किंवा होमवर्क दिला जातो करण्यासाठी आणि आपण तो त्यांच्याकडून कंप्लीट करून घेतो. मग आणि त्यावेळेस मुलांची खरं तर पाहायला गेलं तर तेवढीच म्हणजे समजण्याची तेवढी त्यांची म्हणजे परिपक्वतासुद्धा नसते की अभ्यास काय असतो किंवा काय असतो. म्हणून मुलांना ना तुम्ही प्ले ग्रुप आणि नर्सरी करण्यापेक्षा आता असेही काही प्ले ग्रुप आणि नर्सरी जिथे मुलांना खेळायला लावतात किंवा इतर मुलांसोबत ते मिक्सअप होतात, छान छान अशा ॲक्टिव्हिटीज करून घेतात, जेणेकरून त्यांचं ब्रेन डेव्हलप होतं किंवा त्यांच्या स्नायूंमध्ये म्हणजे लवचिकता आणण्यासाठी किंवा त्यांचे स्नायू डेव्हलप करण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज वगैरे दिल्या जातात. तर अशा ठिकाणी तुम्ही टाकलं तरी चालेल, पण त्याचीसुद्धा व्यवस्थित अशी चौकशी करून घ्या. त्यानंतर आता कसं आहे ना की आधी कसं होतं की ज्युनियर सिनियर नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट फर्स्टला सुद्धा ॲडमिशन मिळत होतं. पण आता कसं झालं ना, आता मॅन्डेटरी आहे. काही शाळांमध्ये तर कंपल्सरीली म्हणजे ज्युनियर आणि सिनियर KG करायला पाहिजे. खरं तर तो रूल नाही आहे. तुम्ही मुलांचं ॲडमिशन डायरेक्ट फर्स्ट स्टँडर्डला घेऊ शकता. तिकडे जेव्हा त्यांचे इंटरव्ह्यू घेतात किंवा त्यांची परीक्षा जेव्हा घेतली जाते तेव्हा जर समजा त्यांना व्यवस्थित अभ्यास येत असेल तर त्यांना डायरेक्ट ॲडमिशन मिळतं. पण अशा भरपूर शाळा आहेत ज्याच्यामध्ये मुलांना ज्युनियर आणि सिनियर KG करणं कंपल्सरी आहे किंवा तेव्हापासूनच एखाद्या शाळेमध्ये जर तुम्ही टाकणार असाल तर त्या शाळेच्या KG सेक्शनमध्ये तुम्ही मुलांना टाकायला पाहिजे, असे सुद्धा काही ठिकाणी रूल्स आहेत. तर मुलांचं योग्य जे शाळेमध्ये टाकण्याचं जे वय आहे ते म्हणजे पहिलीला गेल्यानंतर मुलं 6 वर्ष वय त्यांचं पूर्ण असलं पाहिजे. आता खरं तर हा जो रूल आहे तो गव्हर्नमेंटने सुद्धा लागू केलेला आहे, पण खूप साऱ्या शाळा या गोष्टींचं उल्लंघन करतात. मग जरी समजा तुमची मुलं कमी वयाची असतील म्हणजे 6 वर्षापेक्षा त्यांचं वय जर कमी असेल आणि जरी त्या शाळेमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळत असेल तरीसुद्धा मला असं वाटतं की तुम्ही ते नाही घ्यायला पाहिजे. आता 6 वर्ष वय म्हणजे काय, जर समजा मुलं तुमची जूनमध्ये बॉर्न झालेली असेल म्हणजे जूनच्या आधी म्हणजे जानेवारी ते जूनपर्यंत आणि तुम्ही बघा की त्यांचं वय कोणत्या वर्षी 6 वर्ष पूर्ण होतं तर तुम्ही त्यांचं ॲडमिशन केलं तरी चालेल. आता जी मुलं जर समजा तुमची मुलं जानेवारी ते जूनमध्ये जर समजा जन्माला आली असतील तर त्यांचं जे वय असतं ना ते प्रॉपर असतं पहिलीला टाकण्याचं. म्हणजे ज्या वर्षी त्यांचं वय 6 वर्ष पूर्ण होतं त्या वर्षी तुम्ही त्यांना पहिलीला टाकू शकतात. प्रॉब्लेम कुठे येते, जी मुलं जूनच्या नंतर जी बॉर्न होतात म्हणजे जुलै ते डिसेंबरच्या मध्ये त्या मुलांचं जे वय असतं ना जेव्हा ते पहिलीला जातात तेव्हा त्यांचं वय पूर्ण 6 वर्ष झालेलं नसतं. मग अशा वेळेस आपल्याला काय वाटते की अरे एका महिन्याचाच फक्त फरक आहे किंवा 2 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा, कशाला त्याचं वर्ष आपण वाया घालवायचं, आपण त्याला टाकूया. आणि मग 6 वर्षाच्या आधीच आपण मुलांना पहिलीला टाकतो. जी मुलं 5.5 वर्षाची किंवा त्यापेक्षा कमी वयाची असतात कम्पेअर टू जी मुलं 6 वर्षाची किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयाची असतात, त्यांची मॅच्युरिटी लेवल किंवा त्यांची जी मेंटल डेव्हलपमेंट आहे ना ती कुठे ना कुठे थोडीशी कमी असते त्या मुलांपेक्षा. आता ही जी गोष्ट आहे ना ही आपल्याला सुरुवातीला नाही जाणवत. आपल्याला वाटतं की अरे माझा मुलगा ज्युनियर KGला टाकण्याच्या अगोदरच म्हणजे 3 वर्षाचा आहे आणि त्याला छानपैकी त्याला ABCD लिहिता येते, त्याला 1 to 100 नंबर्स येतात, तर मी त्याला ज्युनियर KGला टाकते. म्हणजे तो 4 वर्षाचा व्हायचा आधीच 3.25 किंवा 3.5 वर्षाच्या वयामध्ये
तर सुरुवातीचे जे इयर्स असतात ना त्यामध्ये अभ्यासाचा तितका लोड येत नाही, मुलं करतात. पण जसं जसं स्टँडर्ड वाढत जातं आणि जसे जसे अभ्यासाची डिफिकल्टी लेवल वाढत जाते ना, तेव्हा त्या मुलांना अभ्यास करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. मी असं नाही सांगत सगळ्या मुलांच्या बाबतीमध्ये तसं होते, पण बहुतांश मुलांच्या बाबतीमध्ये तसं होते. कारण ऑब्व्हियसली एखाद्या 6.5 वर्षाच्या मुलाची ज्या मेंदूची जी डेव्हलपमेंट आहे ती जास्तच असेल जर आपण त्याची तुलना जर समजा 5.5 वर्षाची किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या जोडीला केली तर सुरुवातीच्या लोअर लेवलमध्ये त्यांना म्हणजे प्रायमरीमध्ये वगैरे असताना त्यांना प्रॉब्लेम येत नाही. जेव्हा ते सेकंडरीमध्ये जातात किंवा हायर एज्युकेशनसाठी जातात ना तेव्हा थोडाफार फरक पडतो. आणि मला असं वाटतं की आपल्याला काय घाई करायची, म्हणजे 1 वर्ष जर मुलांचं खरं तर ते फुकट नाही जात, त्याच्यामध्ये अजून ते जास्त परिपक्व होतात. मग जेव्हा तुम्ही एखादा कॉन्सेप्ट त्यांना शिकवायला जातात ना तेव्हा त्यांना तो इझिली कळतो. ही गोष्ट मी आधी पण माझ्या जुन्या जे माझे चॅनल आहे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. कारण माझ्या दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये तसंच झालेलं आहे. माझ्या मोठ्या मुलाला मी त्याचं वय कमी असताना शाळेमध्ये टाकलेलं होतं आणि मोठ्याला म्हणजे जो छोटा आहे त्याचं वय म्हणजे तो पूर्ण त्याचं वय झाल्यानंतर मी त्याला शाळेमध्ये टाकलं. तेव्हा त्यांच्या शिकवण्यामध्ये मला कुठेतरी फरक जाणवला की छोट्याला एखादी गोष्ट जर मी सांगितली तर त्याला ती पटकन कळते कंपेअर टू म्हणजे माझा जो मोठा मुलगा आहे त्याला सांगितलं. तर मला असं वाटतं की तसा विचार करू नका की मुलांचं 1 वर्ष फुकट जाते. तुम्ही प्रॉपर त्यांचे एज बघा. दुसरी गोष्ट म्हणजे की मुलांचे जे स्नायू आहेत ना ते एकदम कमी वयामध्ये डेव्हलप झालेले नसतात. त्याच्यामुळे मुलांवरती लिखाणाचं किंवा वाचनाचं जे प्रेशर आहे ते आपण नाही आणायला पाहिजे. त्यांची जी बोटं जी असतात कधी कधी त्यांना पेन्सिलसुद्धा व्यवस्थित पकडता येत नाही आणि तेव्हाच आपण त्यांना ज्युनियर KGला वगैरे टाकतो आणि मग त्यावेळेस मग त्यांच्यावरती पण प्रेशर येतं. कारण आपण त्यांच्या मागे लागतो की त्या मुलाला लिहिता येते मग तुला काय नाही लिहिता येत. पण आपण हा नाही विचार करत की आपला जो मुलगा आहे तो त्या मुलापेक्षा कमी वयाचा आहे म्हणून कदाचित त्याला लिहिता येत नसेल. आणि मग मुलांच्या मनामध्ये ना अभ्यासाबद्दल मग ती एक प्रकारे घृणा निर्माण होते की अरे अभ्यास म्हणजे आपल्याला फटके पडणार आहेत किंवा आपल्याला मारणार आहेत. आणि कधी कधी पॅरेंट म्हणून आपण सुद्धा इरिटेट होतो की अरे ही गोष्ट मी हिला किंवा याला एवढं समजवते तरी याला समजत का नाही. पण आपण हा विचार करायला पाहिजे की खरोखर त्यांची मेंटॅलिटी तितकी डेव्हलप झालेली आहे का, त्यांना व्यवस्थित खरोखर तेवढे त्यांचे स्नायू डेव्हलप झालेले आहेत का की त्यांना पेन्सिल व्यवस्थित होल्ड करता येते का किंवा त्यांना व्यवस्थित लिहिता येते का. म्हणून तुम्ही मुलांना योग्य वयामध्येच तुम्ही शाळेत टाका. ऑब्व्हियसली आपण खूप जास्त मोठी होईपर्यंत वाट बघत नाही, पण मला असं वाटते की एकदम कमी वयामध्ये सुद्धा आपण मुलांना शाळेमध्ये नाही टाकायला पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा जर समजा तुमची मुलं जानेवारी ते जूनपर्यंत बॉर्न असतील तर तुम्ही तुमचं मुलाचं वय जे काही म्हणजे ज्या वर्षी ते पूर्ण होतं आता जसं की आता हे 2024 आहे तर ॲडमिशन्स वगैरे झाले असतील. आता जर समजा तुमचं जे बाळ आहे ते 2025मध्ये जर त्याला 6 वर्ष जर पूर्ण होत असतील तर तुम्ही ते फर्स्ट स्टँडर्डमध्ये ॲडमिशन घेऊ शकता किंवा फर्स्ट स्टँडर्डचं म्हणण्यापेक्षा तुम्ही ॲडमिशन ज्युनियर सिनियरमध्ये घेतलंच असेल तर तुमची जर मुलं समजा आता पुढच्या वर्षी जर समजा 4 वर्षाची होत असतील जानेवारी ते जून बॉर्न असतील तर तुम्ही पुढच्या वर्षी त्यांचं ज्युनियर KGला ॲडमिशन घ्या. आणि जर समजा तुमची मुलं जुलै ते डिसेंबर बॉर्न असतील तर तुम्ही त्याच्या पुढच्या वर्षी मुलांचं ज्युनियर KGला ॲडमिशन घ्या. आय होप हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कळलं असेल. म्हणजे इन शॉर्ट जर बोलायचं झालं तर डायरेक्ट फर्स्ट स्टँडर्डचं सांगण्यापेक्षा जर तुमची मुलं पूर्ण 4 वर्षाची जूनपर्यंत होत असतील तर त्यांचं ज्युनियर KGला ॲडमिशन घ्या. आणि जर समजा नसतील होत तर तुम्ही त्याच्या पुढच्या वर्षी त्यांचं ज्युनियर KGला ॲडमिशन घ्या. जेणेकरून त्यांचं जे वय असेल ते 6 वर्ष म्हणजे पहिलीला जाताना 6 वर्ष 5 महिने किंवा 6 महिने त्यांचं वय ते असेल. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी युजफुल वाटला असेल. अजून तुमचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. जर त्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवणं शक्य होत असेल तर नक्कीच मी बनवण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.